नागपूर जिल्ह्यातील सावनेर, खापा आणि पाटणसावंगी परिसरामध्ये आज सकाळपासूनच ईडीचं धाडसत्र सुरू आहे. ईडीची दिल्ली आणि इतर ज्या टीम आहे, नागपूरची टीम आहे, या टीमकडनं हे छापासत्र जे आहे ते या ठिकाणी सुरू आपण बघू शकतो. नागपूर ग्रामीण शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसे यांच्या घरीही हे धाडसत्र जे आहे ते सुरू आहे. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. हेच ते उत्तम कापसे यांचं निवासस्थान आहे. या ठिकाणी सकाळी जवळपास 5च्या सुमारास ईडीच्या टीम ज्या आहेत त्या दाखल झाल्या आणि सर्च ऑपरेशन सुरू केलं. फक्त याच ठिकाणी नाही तर नागपूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हे धाडसत्र जे आहे ते या ठिकाणी राबवलं जात आहे. एकूणच जुनं रेतीचं प्रकरण आहे. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात जी रेती आणली गेली त्या प्रकरणामध्ये ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपण हे दृश्य जर बघितले बघा, या गाड्या आणि हे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे आणि जवळपास 10 टीमकडून हे धाडसत्र जे आहे ते सकाळपासून सुरू आहे. सावनेरमध्ये प्रफुल्ल आणि उत्तम कापसे, विनोद गुप्ता, लक्ष्मीकांत सातपुते, दादू कोलते, पाटणसावंगीमध्ये शरद रॉय आणि मनोज गायकवाड आणि खाप्यामध्ये अमित रॉय यासह वेगवेगळ्या जणांच्या घरावर हे धाडसत्र जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात जी रेती विक्री करण्यात आली त्यातील गैरव्यवहार प्रकरणात ही छापेमारी जी आहे ती सकाळपासून करण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.